मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आजचा आपला आहे डे 3 आणि आपण आत्ता आहे संकेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर. आपल्याला हे मस्त सुंदर हॉटेल भवानी इथे आपण काल रात्री स्टे केला. फारच सुंदर रूम आहे तिथे. म्हणजे आम्हाला अजिबात एक्सपेक्ट करत नव्हतो आम्ही की एवढ्या भारी रूम मिळतील इथे. खूपच सुंदर. त्याच्यामुळे काल जी झोप लागली आहे, कारण काल खूप एक्झर्शन झालं होतं. पहाटे उठल्यापासून सगळं चालू होतं आणि मग कालचा प्रवास पण झाला सगळा, त्याच्यामुळे जरा धमाल झालं होतं. बट झोप छान झाली, त्याच्यामुळे आता आजच्या प्रवासाला फुल रेडी आहे. आता इथून आपण चाललो आहे धोलावीराला, जे की आहे 5 तास इथून. आणि इथे जवळ ते संकेश्वर जे आहे तिथे जैन टेम्पल आहे, तर तिथे जाणार आहे आता. सो निघतो आहे आता वाजले सकाळचे 8:30 आणि गाडी वगैरे एकदम रेडी आहे. सकाळी जरा येऊन पुसून वगैरे एकदम चकाचक करून टाकली आणि आता रेडी आहे. आई बाबा रेडी? गुड मॉर्निंग. आई रेडी? एकदम मस्त. चलो लेट्स गो. मस्त. आत्ता 17 डिग्री टेम्परेचर झालं आहे आणि फार सुंदर वाटते. इथे सनराईज झाला आहे, म्हणजे बराच वेळ झाला होऊन, पण छान दिसते सगळं. हिरवंगार रोड पण एकदम टकाटक आहे, छान. काल आम्हाला रात्री मेन रोडपासून हे थोडंसं 2 किलोमीटर आत यायला लागलं आणि मग हे ॲक्च्युली मंडल गाव म्हणून आहे. संकेश्वरच्या आधी 20 किलोमीटर आहे. तर आता आपण चाललो आहे संकेश्वरला आणि बाबा आत्ता ड्राईव्ह करत आहेत. म्हणजे जरा मी थोड्याशा क्लिप्स घेईन तुम्हाला गाव दाखवायला. छान वाटतंय. आता काल आपण जे आलो बडोद्यावरून, ते इकडनं लेफ्टने आलो, विरमगावकडून आलो. विरमगावकडून इथून नल सरोवर वगैरे समोर तिकडे जायचं. आता आपल्याला जायचं संकेश्वर, त्यामुळे आता आपण राईड घेतलाय आणि इथून 36 किलोमीटर आहे. दाखवते 42 मिनटं. आय होप रस्ता चांगला आहे. चलो. फास्ट फूड्स म्हणून आहे, इथे थांबलोय. मस्त लोकल इथे आपलं आहे खायला वगैरे, आणि मस्त ढोकळा, फाफडा, जिलेबी आहे. फार भारी. आता स्पेशल गुजराती ब्रेकफास्ट, ढोकळा, जिलेबी. हे कोबी आहे नुसतं खायला आणि मिरची. आता बघूया टेस्ट करून कसं काय. बाबाने पहिली जिलेबीच उचलली आहे. कशी आहे? हा. आता आपण ढोकळा ट्राय करूया कसा आहे तो. मस्त. आधी मेन म्हणजे या ढोकळ्यात पाणी नाही आहे. भजी आली. वा, कमाल, माइंड ब्लोईंग. फार भारी ढोकळा आहे. गोड, तेवढंच टेस्टी, आणि भजी आली आता अजून. त्यामुळे आजचा ब्रेकफास्ट फारच सुंदर होत आहे. टू गुड. पोहे दिलेत मस्त, छान असे. वाटेल असं खायला पाहिजे. क्या बात आहे. नाही, अजिबात टू गुड. मिरची ट्राय करतो. हे इथे सगळे असे नान कढाई बिस्किट वगैरे आहेत, आणि फाफडा, ढोकळा, तिकडे जलेबी वगैरे आहे तिकडे मस्तपैकी. त्या काकांनी आपल्याला दिले. छान सगळं फ्रेश बनवून दिलं आहे. इकडे सगळे बिस्किट्स वगैरे आहेत. तिकडे पोहे, वडापाव वगैरे बनवून मिळतोय. टू गुड. चला, असं हे फास्ट फूड्स आहे. फारच उत्तम नाश्ता झाला आपला, एकदम लोकल गुजराती ऑथेंटिक नाश्ता. आई कसा होता? एकदम मस्त. बाबा लय भारी, लय भारी. आणि एवढं सगळं खाऊन सुद्धा मात्र 315 रुपये. वा बेटा. तर इथे आता आपण जे संकेश्वरमध्ये जैन टेम्पल आहे इथे आलो आहे. हे पार्किंग आहे यांचं इथलं. 100 रुपये इथली पावती आहे. आणि हे राहायचं रूम्स आहेत इथे. काल रात्री आम्ही इथे पण विचारलं होतं, बट
सगळंच फुल आहे. त्यामुळे बट आमचं उलट खूपच छान झालं जे आम्हाला अकोमोडेशन मिळालं ते. आणि नाईस. आता इथून खाली जायचं आहे आणि तिथे ते टेम्पल आहे. असं हे इथे मेन गेट आहे आणि मस्त कडुलिंबाचं झाड मोठं असं पार आहे छान बसायला. आणि आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी इथूनच फक्त दाखवू शकतो. असा हा सगळा प्रिमायसेस आहे इथला एकंदर. सो बघूया कसं आहे आतमध्ये ते. हे जसं तुम्हाला नक्षीकाम दिसतंय, ही बाहेरची बाजू आहे. हे इतकं कोरीव काम जसं आहे तसं पूर्ण आतल्या बाजूला आहे ते. तर आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउडच नाही अजिबात. पण इतकं सुंदर देऊळ आहे आणि इतकं कोरीव काम केलं आहे तिथे, फारच सुंदर आहे. सगळं संगमरवरी बांधकाम आहे आणि इतकं बारीक कोरलं आहे. एक मेन टेम्पल आहे आणि आजूबाजूला 50 छोटे टेम्पल्स आहेत. असा सगळा एरिया आहे तो. बाबा मी चालवतो आता. तर असं सगळं आहे. इथलं सगळ्यात मेन जैन मंदिर आहे हे. पार्श्वनाथ देवाचं आहे हे आणि सुंदर आहे. तुम्ही येऊनच बघायला लागेल तुम्हाला इथे, किंवा मी जरा गुगलवरून 2-3 फोटोज अटॅच करतो. आतमध्ये फोटो काढायला पण अलाउड नाही आहे, काहीच करून देत नाही. पण ठीक आहे, डोळ्यात साठवलं आहे त्यामुळे फारच छान आहे. आता नेक्स्ट स्टॉप आहे डायरेक्ट धोलावीरा. इथून 4-4.5 तास लागतील, 5 तास धरून चालायचं. तर लेट्स सी आता कसं काय. आता मी ड्राईव्ह करतो आहे. सो आता बसूया आणि बाबा आता जरा आराम करतील. तुझ्याकडे लेट्स गो. तर आता मॅप लावला आहे धोलावीराचा. 212 किलोमीटर आहे आणि टोटल किती वेळ दाखवत आहे? 3 तास 46 मिनटं. तर आता बाबा थोडे क्लिप्स घेतील, मी ड्राईव्ह करायचा जरा आनंद घेतो, तुम्ही बघण्याचा आनंद घ्या. हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून एक स्टॉप घेतला. काय मस्त सगळं असं फ्लॅट आहे, फ्लॅट. मस्त शेती आहे, सगळं आहे. आणि हा रोड तर म्हणजे हो गुळगुळीत आणि एवढा मस्त सिंगल लेन असून मोठा आहे बऱ्यापैकी. इझिली 100 मेंटेन करू शकतो आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. अजिबात गर्दी नाही आहे, काहीच इश्यू नाही. बाबा काहीतरी करतायत. छान, फारच सुंदर. उत्तम रोड्स आहेत गुजरातमध्ये सगळेच, त्यामुळे अजिबात त्रास होत नाही आहे ड्रायव्हिंग करायला. म्हणजे इझिली अंतर कवर होतं आहे. रोजचं आमचं जवळजवळ 400 किलोमीटरचं ड्रायव्हिंग आहे या ट्रिपमध्ये, पण स्टील काहीही फील होत नाही आहे या रस्त्यामुळे. निवांत गाड्या चालल्यात सणसणत आणि फील पण होत नाही. एवढा सुंदर रोड असल्यामुळे तो स्पीड जाणवत पण नाही आहे, म्हणून फारच मजा येते ड्रायव्हिंगला. व्हेरी गुड. सो आता ऐक आपण रोड क्रॉस करूया आणि लेट मला चलो निघायचं बाबा. चला निघूया मस्तपैकी. आपली गाडी पण एक नंबर परफॉर्म करते. गाडी पुढे घेतो. येस घेतो. ऐक चलो लेट्स गो. जसं आपण मगाशी शंकेश्वरला जे जैन टेम्पल बघितलं तसं हे ऑन द वे अजून एक दिसलं आहे. तर आम्ही थांबलो याच्यासाठी की तुम्हाला कलाकुसर दाखवायची इथली कशी असते ती. राधनपूरला हे जे मंदिर आहे, कलाकुसरी सेम आहेत सगळ्या. तुम्ही डिटेल्स बघा फक्त, हे म्हणजे कमाल.
आता 110 किलोमीटर राहिलं आहे आपलं डोलावेरासाठी. आणि जो सगळा रोड आहे तो असा असणार आहे, सिंगल रोड असणार आहे सगळा. म्हणजे गाडी वगैरे आली तर कोणाला तरी एकाला खाली उतरल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. एक ब्रेक घेतला आहे. हा असा सगळा रोड आहे आणि असे सुंदर ही शेती आहे, छान, फारच सुंदर. आणि हा एवढा रोड आहे. किती रोड आहे सांगू का तुम्हाला, किती पावलांचा आहे हा? 1 2 3 4 5 6 पावलांचा रोड आहे. म्हणजे जेमतेम एक गाडी बसेल एवढाच हा रोड आहे. गाईज थांबलो आम्ही इथे आणि आम्हाला दिसलंय मीठ, द व्हाईट सँड. माय गॉड, किती भारी आहे हे. अजून पाणी आहे इथे, पण थोडी बाजू जी आहे ती आपली सुकलेली असल्यामुळे तुम्ही ते बघू शकताय. मीठ, एकच मिनिट, हे बघा लेयर्स सगळे. आणि आता चालतोय त्याच्यावर, हे बघा सॉल्ट. एक मिनिट, सॉल्ट. नाईस. चला जेवणात टाकूया. मीठच मीठ आहे आपल्याकडे आता. कितीतरी मैलोन मैल पसरलेलं हे. माय गॉड. आणि कोणी नाही इथे, फक्त आम्हीच आहे. जास्त पुढे जाऊ शकत नाही कारण इथे पाणी आहे अजून, त्याच्यामुळे माहीत नाही दलदल आहे काय आहे. कारण तिथे तुम्ही बघू शकता तिकडे पाणी आहे आणि हे सगळं मीठ आहे, मीठ. हे सगळं मीठ आहे, मीठ. प्रेझेंटिंग टू यू द रन ऑफ कच्छ. सॉल्ट मस्त. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. वा, काय होतं हे? दांडी सत्याग्रहाची टॅगलाईन. फारच सुंदर. हे आहे आपलं व्हाईट रण ऑफ कच्छ.
असं सगळं पूर्ण तुम्ही जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मीठ आणि पाणी. आणि तुम्ही इथे पण बघू शकता हे सगळं मीठ आहे. हे बघा मस्त असं सगळं आहे. क्षितिजापर्यंत फक्त मीठच मीठ. नवलाची गोष्ट आहे, एक प्रत्येक माणूस एवढं टीजभर मीठ दिवसाला खातो आणि इथे किती मीठ पसरतं. आता आम्ही इकडे ढोलावीरा जे आहे तिथे पोचलो आहे. गाडी पार्क केली आहे आणि इथे जेवायला म्हणून थांबलो आहे. तर इथे आम्ही गुजराती थाळी ऑर्डर केली आहे आणि त्याने ताक बघा किती आणून दिले. कळशीभर तर ताकच आहे. या भाज्या आल्यात, पापड आलेत मस्त. आई बाबा एन्जॉय करतायत एक नंबर. आणि आता इथे एक फॉसिल आहे, फॉसिल पार्क म्हणून आहे, तिथं आम्ही चाललोय. तिथे आपले हडप्पा आणि ज्या संस्कृत्या होत्या जुन्या, तिथे सगळे 4,500 वर्षापूर्वीच्या, तर ते सगळं आहे तिथे. तर ते पण दाखवतो, ती पण माहिती देतो तुम्हाला सगळी मी. आता मस्त खाऊन घेतो, वाजले 3 आणि भुका लागल्यात खूप जास्त. आता खाऊन घेतो पटकन. रोटी, ही काय भाकरी, बाजरीची भाकरी, शेव भाजी, छोले आणि आपली वांग, भरपूर ताक, एन्जॉईंग. भरपूर तेल तेल बघा, तेल पण मस्त आहे, चव आहे जेवणाला, त्याच्यामुळे तिखट नाही आहे, तिखट अजिबात नाही आहे. येस. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही पोचलोय ढोलावीरामध्ये. जेवण वगैरे झालं एकदम मस्त, ऑथेंटिक गुजराती थाळी, फार छान सुंदर जेवण होतं. तेलकट होतं पण टेस्टी होतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता इथे फॉसिल पार्क म्हणून एक आहे, जिथे बरेच जुने फॉल्सेस ठेवले, जवळजवळ 4,500 वर्षापूर्वीचे आहेत ते. तर ते बघायला चाललो आहे. आपल्याकडे टाईम कमी आहे, त्यामुळे पटापट सगळं कव्हर करायचं आहे. आता आज ते बघणार आणि तिथेच पुढे एक सनसेट पॉईंट पण आहे, तर तिथे जायचं आहे सनसेट बघायला. फार सुंदर सनसेट होता तिथे संध्याकाळी, असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. तर बघूया कसं काय आहे ते. आता लेट्स गो टू फॉसिल पार्क. पाणी दिसतंय ना, ते हे आहे बघ, काय वे टू हेवनचं. हां, वे टू हेवन. येस. हे बाबा, हे हा जो हो सगळ्यात हा जो ढोलावीरा जो काही सिटी आहे, याच्या चारी, हे बेट आहे बेसिकली, आयलंड आहे एक, याच्या चारही बाजूने पाणी आहे. तर तुम्हाला अजून जेवढं तुम्ही लेट याल तेवढं सगळं असं मीठ सगळं तुम्हाला दिसेल. आत्ता पण खूप जास्त आहे, पण जरा अजून ते पूर्णपणे त्याचं हे झालं नाही आहे, अजून पाणी आहे त्याच्यामध्ये भरपूर. त्यामुळे या, पण आता जेव्हा आपण शेडमध्ये बसतोय तेव्हा थंड वाटतं, जास्त काही उघडत नाही आहे. पण जेव्हा आपण उन्हात येतो तेव्हा चटके बसत आहेत. 4 वाजलेत तरी सुद्धा चटके बसत आहेत. त्यामुळे तुमचा प्लॅन असाच करा की तुम्ही जरा उन्हाच्या वेळेस काहीतरी इंडोर ॲक्टिव्हिटी, जसं की म्युझियम वगैरे आहे इथे, तर ते बघू शकता तेव्हा. तर आता बघ पास झाली माझी. आता आपण फॉसिल बघायला जाऊया. अरे हे काय शिंग आहेत का काय आहेत? डेंजर, गाडीचा पत्रा फाडतील. आई शपथ. आणि ही आपल्याकडची सोजवळ छान. हे इथे फॉसिल वूड पार्क जे आहे तिथे आलो आहे आता आम्ही. हे असं सगळं इथे. आणि आत्ता सोमवार आहे, वीकडे सुरू झाला आहे, त्याच्यामुळे कोणीच नाही आहे, फक्त आत्ता आम्हीच आहे. एक गाईड मुलगा हे आमच्यासोबत. जर ऑफरोडिंग करत आलो आहे वर, तर ठीक आहे, जाताना जरा बघायला लागेल, पण जाईल आपली गाडी निवांतपणे, काय प्रॉब्लेम नाही. असं सगळं. आणि हे जे समोर दिसत आहेत ते सगळे फॉसिल्स आहेत, तर दाखवतो हळूहळू. हे असं सगळं आहे इथे. गाड़ी भी तो निकालना है. लेयरें बन गई है. अभी हम स्टोन को बजा करते. आज स्कूल नहीं है तुम्हारा?
सर बोला तो सही 12 बजे तक होता है बाद में, क्योंकि यहाँ से मेरा स्कूल है 28 किलोमीटर है। बाद में यहाँ से कोई लोकल बस पकड़ना पड़ता है। किधर है वो? हाँ? हावड़ा में? हावड़ा में नहीं सर, रतनपुर विलेज है। आप अमरापुर से आए होंगे, बीच में आए होंगे। रतनपुर। हाँ, वहाँ पे ही है 12 का, जो 1 से 8 यहाँ पे था और तो अभी वहाँ पे। देखो सर, ये जो सभी के सभी ये जो ब्लैक वाले दिख रहे हैं सभी लाइमस्टोन है, पर तो देखा जाए तो सभी में यूनिक आवाज आता है। पहले इसका सुनिए, नॉर्मली लाइमस्टोन का है। अब इसका देखना, अब इसका सर, इसका कोई आरती कर रहे हैं ऐसा बजेगा, देखो। इसका देखिए सब, असे स्टोन ते ह्याला वापरले असावे, चलिए। हम्पीच्या। आता हे मी जे तुम्हाला म्हणलं की डोलाविरा हे एका आयलँडवर आहे, तर ही आयलँडची आपली मागची बाजू आहे आणि तुम्ही बघू शकता की हे का समुद्र नाही आहे, हे एक लेक आहे. या लेकच्या मध्ये हे आयलँड आहे आणि इथे ही सगळी फॉसिलची साईट आहे. बेसिकली खूप मिलियन वर्षापूर्वी ज्या टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज झाल्या त्याच्यामुळे जे काही सगळं अर्थ जे काही वर खाली मुवमेंट झाली त्याच्यामुळे झालेले ह्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आधी हा जो सगळा भाग आहे पूर्ण कच्छचा हा जो भाग आहे तो पूर्ण अंडरग्राऊंड होता, म्हणजे अंडर वॉटर होता, कारण तेव्हा तिथे आपला जो समुद्र आहे तो होता. आणि नंतर टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीजमुळे हे सगळं पाणी जे आहे समुद्राचं सगळं मागे गेलं आणि वर आलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आता हे बेसिकली ह्या ज्या सगळ्या आहे ते तुम्ही बघू शकता की लेअर बाय लेअर जसं तुम्ही एवढ्या वर्षानंतर ते सँड म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांवर एक येऊन त्या सगळ्या रॉकमध्ये कन्वर्ट झाल्यात. तर ते बघू शकतो आपण इथे. नंतर की करोडो वर्षापूर्वीचं जे काही लाकूड आहे त्या लाकूड पण एक दगडाच्या शेपमध्ये त्याचं आता कन्वर्ट झालं आहे ते इथे बघायला मिळतं. नंतर असे खूप फॉसिल्स आहेत की जे जसं आपण अंडर वॉटर जातो तेव्हा तिथे आपण शेल्स वगैरे बघतो, तशा गोष्टी पण आहेत इथे जे आपण बघू शकतो. तर हे इथे बघायला मिळतं कारण तेच आहे की हे सगळं अंडर वॉटर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता वर आल्यात. आणि हे असं लेकचा मस्त व्ह्यू आहे. इथे फ्लेमिंगो पण आहेत बरेच, तिथे आपण चाललो आहे आता बघायला. व्ह्यू पॉईंट आहे समोर, छान आहे. एक 45 मिनिट्सचा हा एक आहे राऊंड, तर होऊ शकतं, मस्त आहे हे. एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे इथली की इथून पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे आणि पाकिस्तानचा जो टाईम झोन आहे तो अर्धा तास आधी आहे आपल्यापेक्षा. तर आता झालं आहे असं की बाबांच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच फोनमध्ये दाखवते 4:30, ओके, पण ॲक्च्युअल घड्याळामध्ये वाजलेत 5. तर जे आपले डिव्हायसेस आहेत तर या एरियामध्ये येऊन ते सगळे पाकिस्तान टाईम झोनला अडॅप्ट होतात. तर ही एक फॅक्ट आम्हाला कळली आहे इथे.
Town. Maitiniu Town. अभी इस जगह पे कहाँ से यहाँ से कहाँ से ओ ग्लास नंबर पहले गेट पे आता उठणार पहिला गेल थांब रे आम्ही उतरतो जरा मागे जाऊ. क्लिअरलाच ठेवा बसलंच जाऊ. हो अभि फुल धूळ उडाली काय अरे काय म्हणून हा म्हटलं व्हिडिओ व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता यार. जायचंय परत हा, नको आता. व्हिडिओ काढले स्वामींनी भारता नाही बरोबर पण मजा आली असती. तर आत्ता आम्ही ते फॉसल पार्क जे होतं ते बघून आलो आहे आणि एक आमचं मिस झालं खरं. मी आतून व्हिडिओ चालू ठेवला होता ऑफरोडिंगचा पण एका ठिकाणी गाडी थांबली आणि परत रिव्हर्स आणली आणि परत चढवली तर अशी मस्त मागे अशी धूळ बीळ फुलान असा ऑफरोडिंग जे प्रॉपर असतं तसं सीन झाला. पण नेमका तो शूट करायचा राहिला माझा. म्हणजे आतून आहे, आतून तुम्ही बघितलंच आहे पण बाहेरून जाम भारी दिसलं असतं. आई बाबा बाहेर उतरले होते नंतरच्या ह्याला सेकंड ह्याला ट्रायला. खूप मजा आली खूप. सो आता आपण सनसेट पॉईंटला आलो आहे. आपल्याकडे अजून 1 तास आहे. 5:45 वाजलेत आणि इथले लोकल्स म्हटलेत की 6:30 वाजता सनसेट होतो. तर असं सगळं आहे. तर मी दाखवतो. आधी जरा आम्ही चहा पितोय त्यामुळे बाबा चहाचं कुठे आपलं या. तर चहा पिऊया, जरा बिस्कुट खाऊया आणि मग दाखवतो. वेळ आहे आता. टाइम लॅप्स काढणार आहे. बाहेर 32 डिग्री टेम्परेचर आहे. हे बाहेर नव्हे मग केटलला. ओ सॉरी केटलमध्ये 32 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपल्याला पोचायचं आहे 90 पर्यंत. तर ते जरा वेळ लागतो. आणि बाहेर हे असं आहे एक मनुष्य फ्रेममध्ये येऊन फार त्याने पण ठीक आहे. हे असं सगळं आहे. तर मी आत्ता जरा चहा पितो आणि मग गाडीतून उतरतो आणि दाखवतो कसं आहे ते. मस्त असा चहा बनवला आहे. आई बाबा पण चहा घेत आहेत आणि इथे आता आम्ही आलो आहे सनसेट पॉईंट जो आहे तिथे आलो आहे. ही सगळी सँडच आहे बघू शकता समोर. आता तसं जर बघायला गेलं आपण तर हा समुद्राचाच एकेकाळी पार्ट होता कारण हे सगळं पाणी जे आहे ते खारं पाणी आहे. त्यामुळे इथे तुम्ही एवढी मीठ वगैरे बघू शकता. तर खूप वर्षापूर्वी हा सगळा समुद्राचाच पार्ट होता. आता ते सगळं पाणी मागे गेले आणि राहिलं आहे हे सगळं. आता इथल्या लोकल्सचं म्हणणं आहे की पुढच्या 1-2 महिन्यात हे सगळं जे आहे ते पूर्ण पाणी जातं आणि फक्त राहतं ते मीठ. तुम्ही काही लोक तर इथून तिथे पण चालत गेलीत आणि हे फक्त वाटतंय खूप खोल आहे पण ॲक्च्युली हे 1-2 फूटच पाणी आहे. हे फार खोल नाही आहे ते. म्हणजे तुम्ही इझिली याच्यात वॉक करू शकता. त्याचं फक्त वाटतंय की खूप जास्त खोल आहे वगैरे पण तसं नाही आहे ते. आणि इथे असे हे फ्लेमिंगो वगैरे आहेत. छान थवाच्या थवा चालला आहे तो तिथे पण एक आहे. असंच मस्त आहे. आणि इथे बाबा आहेत, इथे आई आहे और यहाँ में बाजी चढ़ रही है.
प्रकारे आय होप तुम्हाला टाईमलॅप्स आवडला असेल. खूपच मस्त सनसेट झाला. आणि आई बाबा असं वाटतंय छान मस्त. आपण एवढे कष्ट घेऊन एवढं लांब आलो, त्याचं फलित झाल्यासारखं वाटतंय. स्वतःची गाडी असली की एक वेगळा अनुभव आहे. आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही थांबू शकतो. आणि एवढ्या पाण्याच्या जवळ आणून गाडी लावली आहे, त्याचं एक वेगळंच फील आहे. ती पण आपली गाडी, हां. टुरिस्टची नाही. टुरिस्ट काय आपल्या गाडीत वेगळीच मजा आहे. आपली गाडी किती आपटवत आपण ऑफ रोडिंग कितीही करू शकतो, काही करू शकतो. वाटलं की थांबा, वाटलं की काही करा. येस. तर या त्याच्यामुळे तुम्हीही या, तुमची गाडी घेऊन येस लवकर या. पर्यटनाला चालना द्या. येस आता सनसेट झालेला आहे मस्त. इथून दत्ताचे दिवळे आहे. येस इकडे मागे एक देऊळ आहे दत्ताचं, ते आता बघायचं आहे. आता आम्ही हॉटेल काहीच बुक केले नाही, कारण ह्या ट्रिपमध्ये आम्ही ठरवलं आहे की काही बुक करायचं नाही, आधी जाऊन त्या दिवशी डायरेक्ट बुक करायचं. तर आता जायचं आहे, बघायचं आहे. खूप हॉटेल्स आहेत इथे, खूप आहेत. ढीग आहे म्हणजे, त्यामुळे काहीच इश्यू नाही आहे. आम्हाला इझिली मिळून जाईल. तर आता बघतो booking.com, अगोडा बघूया कसं काय मिळतं ते दाखवतो तुम्हाला. चलो बाय. तर आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आमचे जेवणं वगैरे सगळी झाली आहेत. 10 वाजलेत आता. आणि मस्त जेवण झालं आहे. छान गारा म्हणतोय, वारा वाहतोय गार. आणि इथे मस्त बॉनफायर सुरू आहे. आणि आई बाबा इथे निवांत शेकतायत, एन्जॉय करतायत. आणि ही अशी प्रॉपर्टी आहे सगळी इथे. हे आपलं राम रन रिसॉर्ट नावाचं हे आहे. इथे धुलावीराच्या एंट्रन्सलाच आहे हे. आणि आपली ही इकडे गाडी उभी आहे. आणि हे समोरचं जे दिसतंय ते आपलं आहे, ही रूम. असं सगळं छान आहे. आम्हाला ती रूम पडली 4,500ला, तिघांचं मिळून. आपलं डिनर आणि ब्रेकफास्ट सगळं इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. आणि आजचा दिवस फारच भारी गेला. सनसेट तर खूपच सुंदर होतं. ते लेक, फॉसिलचं आणि तिथला तो ऑफ रोडिंगचा पॅच, फार मजा आली. आणि आजची ड्राईव्ह पण खूप छान होती, सिनिक होती. पहिल्यांदाच असं मीठ रण ऑफ कच्छ बघितलं. तर असं पुस्तकांमध्ये वाचलेलं, फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं, आणि आता असं रिअल लाईफमध्ये बघणं, तो जरा एक्सपिरियन्स भारी होता. तर आता उद्या सकाळी इथंच वे टू हेवन म्हणून आहे, तर तिथे सनराईज बघायचं आहे. तर इथं सनराईज 7:30 वाजता होणार आहे असं गुगल म्हणतं आहे, आणि 7 वाजता होतात असं लोकल म्हणत आहेत. तर जरा कन्फ्युजन आहे. तर बघूया कसं काय आहे ते. आणि लेट्स सी, छानच जाईल उद्याचा दिवस पण. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आई बाबा बाय बाय म्हणा. गुड नाईट. चलो गुड नाईट. पीस आउट.